नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. सेलिब्रिटीचं आकर्षण सगळ्यांनाच असतं आणि घराघरात त्यांची चर्चा पण असते. किती छान आयुष्य असेल ना यांचं. अगं माझं लग्न लवकर झालं नाही तर हिच्यापेक्षा चांगली स्टार मी झाले असते. होम मिनिस्टरच्या निमित्ताने घराघरातल्या जाऊबाईंना सुपरस्टार व्हायची संधी मिळते. आता बघूयात या संधीचं खऱ्या अर्थानं कोण सोनं करतंय. आज आपण आलोय दादर पूर्व नायगाव भागात आणि खेळ खेळणार आहोत BMC क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या वाडेकर कुटुंबामध्ये. मूळची देवगडची ही फॅमिली गेली 70 वर्ष दादरमध्ये राहते. तेव्हा भेटूयात आजच्या खेळातल्या जाऊबाईंना. चला. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. आज आपण आलोय वाडेकर कुटुंबात. थोरल्या जाऊबाईंची ओळख करून घेऊयात. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. मी रुचिका वाडेकर. हे माझे मिस्टर राजेंद्र वाडेकर. ही माझी मुलगी सृष्टी. ही मोठी मुलगी माझी तेजल. हे माझे सासरे. ही माझी सासूबाई. हा माझा पुतण्या. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी अनघा वाडेकर. हे माझे पती रवींद्र वाडेकर. ही माझी मोठी मुलगी रिद्धी वाडेकर. ही धाकटी मुलगी सिद्धी वाडेकर. या माझ्या मोठ्या जाऊबाई. ही माझी पुतणी आणि हे माझे बाबा रघुनाथ चव्हाण. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाई करणार सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ निर्मला वाडेकर आणि दोनही सुनबाई आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. आता आज कसं आहे की समोरासमोर तुम्हाला परीक्षण करायचं बरं का. त्याआधी जराशा गप्पा मारूयात. दोन्ही सुनबाईंचे आम्हाला स्वभाव सांगा ना. स्वभाव हिचा जरा या ही शांत आहे. कसा आहे यांचा? कसा आहे? एकदम कडक आहे. कडक आहे एकदम. काय कडकपणा होतो यांच्याकडे? बोलती फटफट फटफट फडफड फडफड बोलते आणि तापट आहेत कसं. हा तापट. हा ना. काय होतो तापटपणा? बोलत थोरल्या जाऊबाई. तापट म्हणजे काय? जास्त मला पुढे जास्त बोलले मोठ्या मोठ्याने तर मला राग येतो. कोण बोललं की राग येतो? सासूबाई. सासूबाई बोलले की राग येतो तुम्हाला? सासूबाई काय बोलतात तुम्ही? काहीतरी कामावरून काहीतरी बोलायचं. हा. बाकी काय नाही. मुलांना कधी मारते कधी मुलाला काय केलं, मारते ते आपल्या म्हणून बोलते. बडबडतात. मला राग येतो. बरोबर. मला आवडत नाही लहान मुलाला मारलेलं. मग मुलं चुकतात का त्यांची? अहो, चुकतात कशी पण धाक दाखवायला पाहिजे. पण थोडासा दाखवा. एकदम काहीतरी मारायला लागलं तर चालेल का? बरोबर आहे. मग का हो तुम्ही असं खूप मारता त्यांना मुलांना? खूप म्हणजे अति म्हणजे ऐकत नाहीत मुलं. हल्लीची मुलं म्हटलं टीव्ही सिरियल येतच. अभ्यास म्हटलं काहीच नाही ना. बरोबर आहे. त्यांचं पण थोडंसं म्हणणं बरोबर आहे. जराशी मुलं आगाऊपणा करत असेल पण काय आता आजी आहे. आजीची माया. आजीची माया. आजोबा मग त्यांचे लाड होतात ना आमच्या पुढे. बर. मग आम्ही मग म्हणून तो वैताग येतो. मग मारलं की मला आवडतं मला. म्हणून त्यांचा ओरडा असतो. मग तुमची चिडचिड होते होय. हो. बरं त्या खूपच शांत बसलेल्या आहेत. यांचा स्वभाव कसा आहे बरं? ही तुम्ही सांगा. थंडच आहे. थंडच आहे. यांच्या कुठल्या गोष्टी खटकतात तुम्हाला? ती पण अभ्यासामुळे एकदम दम देते ढकलती. ते हा मुलांना ते मला आवडत नाही. मुलांना ढकलतात? हा पोरींना. अरे बापरे. असं का हो सुनबाई? नाही थोडस मुलांना धाक हवं असतं. बाकी काही नाही. मारणं वगैरे असा प्रकार नाही करत. मला मारत नाही जास्त. फक्त दम द्यायचं असतं. फक्त दम द्यायचा. सासूबाईला दम देता नाही नाही? नाही ते आपण देत नाहीये ते मला. आपण नक्की देत नाहीत ना. नाही ना. बरं तुमची मैत्री सगळ्यात जास्त कोणाशी अहो माझ्या दोघींची सुनाच आहेत ना माझ्या त्या. काय बोलायचं? तू मध्येच बसले. दोन्हीकडे दोघी आहेत. आता छान परीक्षण करा सासूबाई बर का. न घाबरता. दोघी शेजारी शेजारी आहेत मग घाबरायचं नाही. पटापट उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंचं बोलणं तुमच्या मनाला लागतं? काय लागतं? हो काय ना अशी बडबडते ना तर हा. मला राग येतो जास्त. मग मला काहीतरी बोलावं असं वाटतं हिला. हा. मी बोलते काहीतरी पटकन. चला थोरले असं त्यांनी उत्तर दिलं. पुढचा प्रश्न आहे. नवीन नवीन गोष्टी करून पाहण्याची आवड कोणत्या सुनबाईंना आहे? हिला. नवनवीन गोष्टी करून पाहतात. हा. बरं धाकटे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. 10 मार्क तुम्हाला. बरं पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई खर्चिक आहे? ते पण यांचीच. चला पुढचा प्रश्न आहे. तुमच्या तब्येतीची आवडीनिवडीची काळजी कोणत्या सुनबाई जास्त घेतात? आता सांगायला गेले ना तर तिन्ही सुद्धा मला चांगल्या करतात. अच्छा. हा. पण 10 मार्क आता द्यायचे म्हटलं तर असं कधीतरी असतं ना की आपल्याला वाटतंय मनातून कुणीतरी पटकन पाणी आणून द्यावं, कोणीतरी पटकन आपल्याला गोळी द्यावं. तर कोण पटकन येईल या मी दोघींपैकी? डॉक्टराकडून आलो ना की मला पटकन पाणी आणून देतात. अच्छा. सगळं माझी व्यवस्था चांगली करतात. अच्छा. पण या दोघींपैकी तर 10 मार्क द्यायचे म्हटले तर कोण पटकन येईल असं तुम्हाला वाटतं? धाकट्या जाऊबाई असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे.
संकट समय कुठल्या सुनबाई परिस्थिती अधिक समंजसपणे हाताळतील? ही राहते. त्या राहतील. हा राहते. म्हणजे संकट समय या खंबीरपणे उभ्या राहतील. हा राहते. छान तुम्ही गप्पा मारलेल्या आहेत, खेळ छान झालाय. आणि आता आपण बोलूयात दोनही जाऊबाईंशी. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत खेळणार बझर राऊंड. त्या आधी थोड्याशा गप्पा मारूयात. मग अशी सासूबाईंनी छान परीक्षण केलं तुमचं, टेन्शन आलं का? नाही. नक्की. हो. पण सासूबाईंचं सगळं परीक्षण बरोबर होतं असं तुम्हाला वाटतं? काही तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तुमचं? बरोबर होतं थोडंफार. मला परत चुकीचं वाटत होतं. कुठलं चुकीचं वाटलं तुम्हाला? त्या पटकन बोलल्या मला पाणी कोण आणून देईल पटकन बोलल्या होत्या ना, हा, मग यांचं त्याच्याबद्दल. नाव घेतलं होतं ना हो. त्यांनी. का बरं? मग तुमचं म्हणणं काय त्याच्यावर? त्या टायमाला पाणी पटकन मीच आणून देते, ही नंतरच देते. बरं, आणि तरीही त्यांचं नाव घेतलं असं हो तुमचं म्हणणं तरी आहे? पण मग प्रत्येक वेळेला तुम्हीच त्यांची सेवा पहिल्यांदा करता? असं काही नाही, करतो आम्ही दोघी पण. अच्छा पण बाहेरून कुठून आल्या की हातातली पिशवी का असायची पहिली मी पुढे जाते धावत. अच्छा. हा. पहिल्यांदा पिशवी वगैरे आणायला सुद्धा या जातात. मग तुमची निवड का केली हो जाऊबाई? काय कारण आहे? एवढं काय तुम्ही जादू केली? थोडस त्यांना हिचा एक स्वभाव त्यांना आवडत नाही की पटकन मुलांना खूप मारझोड करणं किंवा अभ्यासासाठी शिस्त लावायला. हम्म. मुलांना शिस्त लावली पाहिजे, पण थोडस धाक दाखवून किंवा दम देऊनच जास्तीत अच्छा. जास्त. हाताने मारणं वगैरे, कारण मुलं पण मार खाऊन चिवट होतात अच्छा, म्हणजे सासूबाईंच्या कदाचित ते डोक्यात असावं आणि म्हणून म्हणून कदाचित थोडस यांची निवड झाली. आणि बाकीचे मुद्दे कुठले तुम्हाला खटकले? नाही बाकीचे नाही, बाकी बरोबर बोलल्या त्या. बाकी असं सगळं काही- मार्किंग छान झालं ना? हो बरोबर बरोबर तुमच्या छान. मनासारखं? हो हो. थोरल्या ना तुम्ही बघायला गेला होता त्यांना? काय? हो म्हटलं त्यांनी. हो नाही, हो नाही का? असं काय झालं बरं? काय कारण आहे? नाही गेलात का बघायला? काहीतरी कारण आहे, तुम्ही सांगा ना. काय? सांगा. त्यांचं आधी लग्न झालं, माझं नंतर झालं लग्न. अरे देवा, असं कसं काय होऊ शकतं? मग असं आता होतच ना, आता मोठ्याचं ते लग्न होत नाही म्हणून असं करतातच ना हल्लीच्या ह्याच्यात. अच्छा, म्हणजे काय लव्ह मॅरेज वगैरे त्यांचं आहे? असं काय नाही, ते काय मला माहितीच नव्हतं मेन म्हणजे काय. म्हणजे आहे की नाहीये? आहे ना? आहे. आहे. मुद्दा माझा राहिला मगाशी. बरं, आता मिस्टरांच्या सोबत जेव्हा गप्पा होतील तेव्हा आम्ही त्यांना विचारू. आता एक छानसा आपण राऊंड खेळूयात. पटापट बझर वाजून उत्तर द्या. आणि इकडे आता न्याय तुमच्या हातात असणार आहे. इकडे दुसरं कोणी नाहीये न्याय करायला. चला, पहिला प्रश्न आहे, नीट ऐका. सहकुटुंब सहपरिवार अष्टविनायकाला कोणत्या साली गेला होतात? बेल वाजून उत्तर द्या. साल सांगायचं. बोला. आम्ही गेलोच नव्हतो. गेलाच नव्हतात? तुम्हाला संधी. आणि आम्ही गेलो होतो, पण साल आठवत नाही मला. 3-4च्या सुमारास असेल. एक कुठलं तरी सांगायचंय. 2004च्या सुमारास. अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलंय आणि तुम्हाला मिळत आहेत रोज 200 रुपये. गेलोच नव्हतो असं का? आठवत नाही म्हणायची. चला, पुढचा प्रश्न आहे. सासरे गावी कोणता व्यवसाय करत होते? बेल वाजून उत्तर. बोला. गणपतीची मूर्ती बनवायची. बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये आता मिळत आहेत. थोरल्या जाऊबाईंना अभिनंदन. छान खेळत आहे. पुढचा प्रश्न आहे. दोनही भावांची समान आवड काय आहे? बोला. त्यांना क्रिकेट मॅच बघणं. नाही, उत्तर चुकलंय वहिनी तुमचं. आता तुम्हाला संधी डायरेक्ट. खाणे. नाही, दोघींचंही उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे कॅरम खेळणे. बरोबर आहे ना? हो. चला, पुढचा प्रश्न आहे. सासूबाईंना कोणत्या प्रकारचे पदार्थ आवडत नाहीत? बेल वाजून उत्तर द्या. बोला. त्यांना असं कमी तिखटाचे आवडत नाही. कमी तिखट आवडत नाहीत. नाही, उत्तर चुकलं तुमचं. तुम्ही उत्तर द्या. येत आहे? बरोबर उत्तर आहे गोड पदार्थ. बरोबर आहे का? हे लक्षात ठेवा बरं का. सासूबाईंची आवड निवड 10 मार्क त्यांच्या हातात असतात. पुढचा प्रश्न आहे. सासऱ्यांचा आवडता छंद कोणता आहे? भजन. अगदी बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये तुमचे. अभिनंदन. छान, खूप छान खेळलात. कोण पुढे गेलं बरं? 200. या थोडेसे पुढे गेलेले आहेत, त्यामुळे आता तुम्हाला पुढे जावं लागणार. तयारी करा.